हॅलो एव्हरीवन. रोड ट्रिप ची जी आपली सिरीज सुरू आहे त्याचा आहे हा डे 2 आणि व्लॉगमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत. तर कालच्या व्लॉगमध्ये तुम्ही पाहिलं असेल की आपण पोहोचलो आहोत कोल्हापूरला रात्री. तर कोल्हापूरला रात्री आम्ही जवळजवळ 9:30-10ला पोहोचलो. तर त्याच्यामुळे अंबाबाईच्या दर्शनाला जाता आलं नाही, कारण की आम्हाला असं माहिती पडलं की मंदिर रात्र बंद होऊन जातं. तर त्याच्यामुळे मग आम्ही स्टेमध्येच थांबलो आणि स्टे आमचं जवळजवळ 13-14 किलोमीटर लांब आहे. तर आता सकाळी सकाळी सुद्धा जाणं पॉसिबल नाही आहे, कारण तिकडे पुन्हा गेलो तर मग इकडे जाण्यासाठी उशीर होईल. तर एनिवेज येताना परत कोल्हापूर लागेल, तर मग तेव्हा बघूया. तर आता सकाळी खूप लवकर उठले मी. जाण्याची एक्साइटमेंट इतकी होती की झोप तर लागली, पण हुरहुरसुद्धा होती की निघायचं. आता वाजले जवळजवळ 5:15-5:30 झालेत. तर म्हटलं अर्ली मॉर्निंग निघू, म्हणजे सकाळी सकाळी कसं ड्रायव्हिंगला थोडा त्रास पण होत नाही आणि काय म्हणतात त्रास तर होत नाही आणि लवकर पोहोचतं, कारण ऊन लागायला लागलं की मग त्याच्यामुळे थोडी चिडचिड व्हायला लागते. तर म्हटलं लवकर लवकर जाऊया, जेणेकरून तिकडे एक दिवस अजून थोडासा जास्त मिळेल. तर म्हटलं चला व्लॉगसुद्धा सुरू करते. तर आम्ही थांबलो आहे इथे गगनबावडा रोडच्या इथे हे रिसॉर्ट आहे. रिसॉर्ट खूप छान आहे. रिसॉर्टचा व्ह्यूसुद्धा खूप छान आहे आणि अगदी असं शांत आणि निसर्गरम्य आहे. म्हणजे सिटीपेक्षा थोडं लांब आहे, पण व्ह्यू खूप छान आहे. तर इथून आता आम्ही निघतो आणि परत पुन्हा रोड ट्रिप सुरू करतो. तर आज वाटेत तुम्हाला कळेल की आम्ही कुठे जातो आहे. कोल्हापूरपासून आता जिकडे आपल्याला जायचं आहे तिकडचं डिस्टन्स जवळजवळ 150-200 किलोमीटर आहे. तर चला मग सुरू करूया. आणि तुम्हाला जर ह्या सिरीजबद्दल माहीत नसेल तर तुम्ही कालचा ब्लॉग नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला कळेल. चला तर मग निघूया. कसं वाटतंय बघू? थंडी ना खूप? कसं वाटतंय? बाहेर प्रचंड थंडी आहे. म्हणजे काल जितकं ऊन लागत होतं ना त्याच्यापेक्षा दुप्पट थंडी आज म्हणता येईल. कदाचित सकाळी सकाळी निघालोय म्हणून, पण खूप जास्त थंडी आहे. चहा सुद्धा एका सेकंदात असं थंड थंड लागायला लागलं. हे ते रिसॉर्ट आहे जिथे आम्ही थांबलो होतो. तर सकाळी सकाळी 5:15लाच निघालो, पण आता जवळजवळ 7:30 वाजलेत. म्हणजे आम्ही काय झालं, अर्ध्या वाटेत गेलो. ये खाली बैस. अर्ध्या वाटेत गेलो 10-12 किलोमीटर चहा वगैरे घेऊन, पण गाडीतून अचानक एक इंडिकेटरचा आवाज यायला लागला ओव्हरहिटिंगचा. तर गाडी थोडी खराब झाली आहे. मग परत पुन्हा आलो. आता 2 तास गेलेत. माहीत नाही आता पुढे काय होईल. गाडी लवकर रिपेअर होण्याची आशा करतोय. लवकर रिपेअर झाली तर जाऊ, नाही तर आता किती वेळ लागेल काय माहीत नाही. हे ना बबू? इतक्या सकाळी निघालो होतो, असं वाटलं होतं की घाटात सनराईज बघू, पण परत येऊन रिसॉर्टच्या बाहेरच आम्हाला सनराईज बघावा लागतोय. इतका सुंदर दिसतोय सूर्य आज, एकदम लाल तांबूस, खूप छान. 8 वाजलेत आणि स्टील ऑन द सेम प्लेस. गाडीतच बोर होतोय. काय झालं की हे कोल्हापूरच्या बाहेर आहे, म्हणजे गावाच्या एरियात आहे. तर बरेच जे गॅरेज आहे ते 9:30-10 नंतर ओपन होतील असं माहिती पडलं. आम्ही 2-3 लोकांना कॉल केला, पण ते ओपनच नाही आहे आणि काही जण फोन उचलत नाही आहे. तर 10 वाजेपर्यंत तरी आता काही ऑप्शनच नाही वाटत आहे. काय झालं? हां, थांबावं लागेल पुरा. किती वेळ? 10 वाजेपर्यंत? ते आल्याशिवाय नाही जमणार ते. ठीक आहे, आता थांब बेटा, असं नाही करायचं.
कशा आहे बिट्टू? यम्मे. फायनली एवढा मोठा प्रवास केल्यानंतर आणि गाडीची एवढी मोठी ट्रॅजेडी झाल्यानंतर आम्ही आमच्या लोकेशनला पोहोचलो. सकाळी असं ठरवलं होतं की 5 वाजताच निघूया आणि 10, 10:30, 11पर्यंत लोकेशनला पोहोचू. पण ते काही शक्य झालं नाही कारण गाडीच खराब झाली, त्याच्यामुळे इकडे येताच आलं नाही. तर आम्ही 11ला इकडे पोहोचणार होतो, पण 12:30पर्यंत आम्ही कोल्हापुरातच होतो. तर 12:30, 1ला जवळजवळ आम्ही तिकडून निघालो आणि आत्ता आम्ही इकडे पोहोचलो. आधी असं वाटलं होतं सकाळी सकाळी निघू, ट्रॅफिक लागणार नाही तर लवकर पोहोचू. पण फायनली काही का होईना शेवटी आम्ही इथे पोहोचलो. आणि लेट मी शो यू द व्ह्यू. तुम्हाला हवेचा खूप आवाज येत असणार आहे. आय नो माझा आवाज व्यवस्थित येतो की नाही माहीत नाही, पण दिस इज द व्ह्यू. आमचा जो रिसॉर्ट आहे तो आहे इकडे समोर आणि रिसॉर्टच्या एकदम समोर आहे प्रायव्हेट बीच. तर हा असा छोटासा आर्टिफिशियल बीच वगैरे नाही आहे, अगदी ओरिजिनल मोठा असा बीच आहे. आणि इकडे कुणीच नाही आहे, कुणीच म्हणजे कुणीच नाही, अगदी स्वतंत्र आहे. तर ह्या रिसॉर्टचे जे डिटेल्स आहेत ते तुम्हाला नंतर देईलच. आम्हीसुद्धा आताच आलो आहे, तर 2-3 दिवस इकडेच स्टे करणार आहोत. तर सगळं काही मी तुम्हाला निवांत सांगेल. तर आता आराध्या काही थांबत नाही आहे, तिला जायचं आहे मम्ममध्ये. तर आम्ही इकडे जातो आणि इकडची मस्तीसुद्धा तुम्हाला दाखवतो. बघा ती तुरू तुरू एकटीच निघाली आहे. आरू कुठे चालली? इकडे ये. थांब बेटा थांब, मम्माचा बोट पकड, आपण सोबत जाऊ थांब. तू कुठे आहे? कुठे चालली?
असा होता आजचा दिवस. थोडीशी ट्रॅजेडी झाली, थोडासा त्रास झाला, पण ॲट द एंड ऑफ द डे दिवस खूप छान गेला. म्हणजे इथे पोहोचायला थोडा उशीर झाला, पण संध्याकाळ खूप छान गेली. म्हणजे समुद्र किनाऱ्यावरती घालवलेली आजची वेळ खूप खूप सुंदर होती. खूप छान एन्जॉय केला आणि आराध्याचा पहिलाच एक्सपिरियन्स होता, तर तिने पण खूप एन्जॉय केला. आता जवळजवळ 8:30-9 वाजलेत. आता काही नाही, आता फक्त छान जेवतो आणि चांदण्यात मस्तपैकी झुलतोय आणि झोपतो. तर एवढंच आजच्या दिवसासाठी होतं. तर आउटिंग आज झाली नाही, कारण की पोहोचायलाच थोडा उशीर झाला त्याच्यामुळे. पण उद्याच्या व्लॉगमध्ये मस्त छान ठिकाणी फिरायला जाऊ. इकडचं जे काही आहे, जे टुरिस्ट प्लेसेस आहेत ते फिरू. तर आतापर्यंत आय गेस बऱ्याच लोकांनी गेस केलं असेल की आम्ही कुठे आलो आहे. पण मी आता सांगते की आम्ही आलेलो आहोत सिंधुदुर्गमध्ये. तर मालवणच्या इथे आम्ही इथे आलेलो आहोत. तर उद्या जमलं तर इकडच्या ज्या काही टुरिस्ट प्लेसेस आहेत त्या फिरू. तर उद्याचा जो व्लॉग आहे तो डे 3मध्ये येईल. तर तुम्हाला सिरीज आवडत असेल तर व्हिडिओला शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल थँक्यू आणि एक लाईक नक्की. आजचा व्लॉग इथेच थांबवते. परत भेटूया आपण डे 3च्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय, गुड नाईट. से बाय बबू.